आता कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे, कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय। कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं बळीराजाच्या चिंतेत आता वाढ झाली। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय। तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे आता कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय। तिकडे चांदवडच्या बाजार समितीत देखील 10 दिवसात कांद्याचे दर घसरलेले आहेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे 2000 रुपयांची घसरण झाली। 30 क्विंटलच्या ट्रॉलीमध्ये शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय। बघा, नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका आहे। पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान आहे। शेतकऱ्यांना दिवसाला 1.5 ते 2 कोटींचं नुकसान होते त्यांचं। प्रत्येक शेतकऱ्याला लाख ते 10 लाखांपर्यंतचा फटका बसलाय।